नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 2 दिवस सुट्टी तुम्ही छानपैकी एन्जॉय केली असेल. आजपासून सुरू होणारा आठवडा कसा असेल याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. मागील आठवड्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली. बँकिंग सेक्टरमध्ये शानदार तेजी दिसून आली. निफ्टीमध्ये मागील आठवड्यात 256 अंकांची तेजी म्हणजेच 1.10% वाढ आपल्याला पाहायला मिळाली. 23,622 वरती निफ्टी इंडेक्स बंद झालेला आपल्याला दिसून येतो. बँक निफ्टीमध्ये 2,318 अंकांची तेजी म्हणजे 4.25% तेजी आपल्याला दिसून आल्याने बँक निफ्टी इंडेक्स हा 56,814 वरती बंद झालेला आपल्याला दिसून येतो. सेक्टर वाईज विचार केला तर सर्वात जास्त तेजी आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये पाहायला मिळत होती. त्याच्यामध्ये प्रायव्हेट बँकांमध्ये 5.13%ची तेजी आपल्याला मागील आठवड्यात दिसून आली. त्याच्यानंतर आपण एका व्हिडिओमध्ये याचं सविस्तर विश्लेषण केलं होतं फायनान्स सेक्टरचं. त्याच्यामध्ये संपूर्ण आठवडाभर फायनान्स सेक्टरमध्ये आपल्याला 3.45%ची तेजी दिसून आली. त्याच्यानंतर सरकारी बँकांमध्ये देखील 3.27%ची तेजी आपल्याला पाहायला मिळाली. निगेटिव्ह साईडचा विचार केला तर आय टी सेक्टरमध्ये 4.19%चा दबाव आपल्याला मागील आठवड्यात दिसून आला. त्याचबरोबर 2.77% दबाव मेटल सेक्टरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2.76% दबाव एनर्जी सेक्टरमध्ये दिसून आला. सर्वात जास्त आठवड्यामध्ये वाढलेले स्टॉक कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, इंडिगो आणि SBI. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 सर्वात जास्त वाढलेल्या स्टॉकमध्ये 4 बँकिंग स्टॉक आहेत. तर सर्वात जास्त पडलेल्या स्टॉकमध्ये ONGC, विप्रो, इन्फोसिस, हिंदाल्को. विप्रोची घसरण इतकी जोरात होती की 9%पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळते. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धबंदी झाल्याची बातमी मार्केटमध्ये येत आहे आणि शुक्रवारीच म्हणजेच 19 जूनला या करारावरती सही देखील होणार असल्याच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 107 दिवसानंतर स्टेट ऑफ हॉर्मोन्स असेल किंवा हे युद्ध असेल हे थांबले म्हणायला काही हरकत नाही आणि स्टेट ऑफ हॉर्मोन्स हा सर्वांच्यासाठी खुला देखील होणार आहे. ही मार्केटसाठी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणता येईल. त्यामुळेच कच्च्या तेलाची किंमत ही आज आपल्याला आत्ता सध्या व्हिडिओ बनवत असताना $84 खाली गेल्याची दिसून येते. रुपयामध्ये देखील आपल्याला मागील आठवड्यात मजबूती पाहायला मिळाली. 0.63 पैशांची ही तेजी आपल्याला दिसून आली. निगेटिव्ह गोष्टीचा विचार करायला गेलं तर भारतामध्ये महागाई दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा एक निगेटिव्ह फॅक्टर आपल्यासाठी होऊ शकतो. तर विदेशी गुंतवणूकदारांनी 27 मे नंतर जरी शुक्रवारी सर्वात कमी विक्री केलेली असली तरी संपूर्ण जून महिन्यामध्ये 46,000 कोटींची विक्री आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली आहे. 2 गोष्टी निगेटिव्ह आहेत मार्केटसाठी, त्या म्हणजे भारताची महागाई वाढलेली आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री. आता आपण टेक्निकल दृष्ट्या विचार केला तर निफ्टीसाठी सध्या 23,425 ते 23,500 हा टेक्निकल दृष्ट्या सपोर्ट असेल. तर वरील बाजूस 24,000 साठी निफ्टी आता वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. चार्टवरती आपण पाहूया. 23,400 ही लेवल जर निफ्टीने ब्रेक केली तर खालील बाजूस निफ्टीची वाटचाल परत आपल्याला 23,300 ते 23,060 कडे होताना पाहायला मिळू शकते. याची शक्यता कमी आहे या आठवड्यामध्ये तरी. तर वरील बाजूस 23,800 ही लेवल ब्रेक केल्यानंतर 24,000, 24,200 ते 24,350 कडे निफ्टी वाटचाल करू शकतो. बँक निफ्टीसाठी खालील बाजूस 55,600 हा महत्त्वाचा सपोर्ट असेल. सध्या बँकिंग सेक्टर किंवा बँक निफ्टीचा इंडेक्स हा 7 आठवड्यांच्या उच्चांकावरती आपल्याला ट्रेड करताना पाहायला मिळत आहे. बँक निफ्टीने वरील बाजूस 57,000 ही लेवल ब्रेक केल्यानंतर 57,500 ते 58,000 कडे बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते.
तर खालील बाजूस 56,500 हा सपोर्ट असेल, तो ब्रेक झाला तर 56,000, त्याच्यानंतर 56,800, सॉरी 55,800 आणि 55,500, 55,000 हा बँक निफ्टीसाठी या आठवड्यात सपोर्ट असेल. आम्ही दिलेली तुम्हाला माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. या आठवड्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत मार्केटसाठी, तर कालच म्हणजेच रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांचा 80वा वाढदिवस झालेला आहे. याच्या निमित्तच मार्केटला काही रिटर्न गिफ्ट म्हणायला गेलं तर आपण इराण आणि अमेरिका जे युद्ध थांबलं तेच आता म्हणावं लागेल. आणखी नवीन काही गिफ्ट या आठवड्यामध्ये येतं का मार्केटसाठी हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. त्याच्यानंतर सोमवारी म्हणजे आजच भारत बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करेल. त्याच्यानंतर आज सोमवारी अमेरिका इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा डाटा जाहीर करेल. याच्यावरती बऱ्याच मार्केटचं लक्ष असेल. तसेच मॅन्युफॅक्चरिंगचा डाटा देखील अमेरिका जाहीर करेल. 15 ते 17 जूनच्या दरम्यान G7 समिट सुरू होत आहे आणि या समितीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये व्यापार, परदेशी गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय संबंध यांना गती मिळू शकते. त्याच्यामुळे इकडे ही मार्केटचे लक्ष आपल्याला लागलेले दिसून येईल. त्याच्यानंतर मंगळवारी म्हणजे 16 जूनला निफ्टीची विकली एक्सपायरी असेल. 16 जूनला चीन त्यांच्या देशातील घरांची किमती जाहीर करेल. त्याच्यामुळे रिअल इस्टेट सेक्टरसाठी ही गोष्ट महत्त्वाची असेल. मंगळवारीच म्हणजे 16 जूनला चीन इंडस्ट्रियल डाटा जाहीर करेल. त्याच्यानंतर रिटेल सेलचा देखील चायना डाटा जाहीर करेल. बेरोजगारीची आकडेवारी देखील मंगळवारी जाहीर करेल. मंगळवारी जपान आपला नवीन व्याजदर जाहीर करेल. मंगळवारी भारत इम्पोर्ट एक्सपोर्टचा डाटा जाहीर करेल. मंगळवारी परत अमेरिका हाऊसिंग घरांच्या विक्रींचा डाटा जाहीर करेल. त्याच्यानंतर बुधवारी मार्केटसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण या दिवशी अमेरिका नवीन व्याजदर जाहीर करेल. युद्ध थांबल्यानंतर अमेरिकन फेड चेअरमन कशा पद्धतीने व्याजदरासंदर्भात घोषणा करतात यावरती संपूर्ण जगभराचे लक्ष लागून राहिलेले असेल. त्याच्यानंतर ते काय कॉमेंट्री करतात महागाईवरती असेल किंवा इतर कोणत्या गोष्टींवरती, त्यांच्या देशाच्या ग्रोथवरती कशा पद्धतीने ते घोषणा करतात, GDP मध्ये काही कपात वगैरे होते का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. गुरुवारीच म्हणजे 18 जूनला सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असेल. त्यानंतर पत्रकारांना देखील US फेड चेअरमन संबोधित करतील. गुरुवारी अमेरिका बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करेल. जपान महागाई दर शुक्रवारी जाहीर करेल म्हणजेच 19 जूनला. आणि भारतासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे असणार आहे रिलायन्सची AGM अॅन्युअल मीटिंग राहणार आहे. ती राहणार आहे शुक्रवारी. त्यामुळे यावरती देखील मार्केटचे संपूर्ण लक्ष राहणार आहे. एकंदरीत संपूर्ण व्हिडिओचा जर आपण शेवटी अनालिसिस करायचं झालं तर IT सेक्टर आणि मेटल सेक्टरमध्ये तात्पुरतं आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळत आहे, तर बँकिंग सेक्टरमध्ये आणखी मजबूत स्थिती आपल्याला दिसून येत आहे. या आठवड्यामध्ये US फेड चेअरमन असेल, महागाईचा दर असेल आणि G7 समिती असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्सची AGM यावरती संपूर्ण मार्केटचे लक्ष असेल. या घटकांचा मार्केटवरती डायरेक्ट व इनडायरेक्ट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आपण दिलेले लेवल बदलू शकतात. जो काही बदल होईल तो याच्या वेळी तुम्हाला कळवला जाईल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करताना स्वतःची रिस्क ओळखा, तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि मगच काम करा. सदरचा व्हिडिओ हा शैक्षणिक दृष्ट्या असून आपली रिस्क ओळखून मार्केटमध्ये काम करा. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.